आपली एक मराठा सेवक गावागावात एक टीम सुद्धा असणं गरजेचं आहे. ती कशासाठी? मराठा सेवक म्हणून, फक्त मराठा सेवक, समन्वयक नाही, कुणी अध्यक्ष नाही, सदस्य नाही, सदस्य नाही, काही. त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे. गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्यानी सांगायचं कोणाला. समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण आली, त्याचं प्रमाणपत्र निघत नाही, किंवा त्याचं दवाखान्याचं काम आहे, किंवा त्याच्यावरती काही अन्याय झाला आहे, त्याचं काही काम आहे, त्याचं काही दुःख आहे, किंवा त्याची मोठी सामाजिक अडचण आहे, त्याने सांगायचं कोणाला? त्याने कोणाला सांगायचं? तर मग गावात जर आपण एक 20, 25, 50 काय जी असेल ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून, तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना त्यांचे घराणे अडचणी मांडता येते. त्या तिथं नाही सुटल्या तर तालुक्यात एक माणूस जर आपण ठेवला, एक 2-4 माणसाची टीम तालुक्यात केली, तर गावखेड्यातले प्रश्न ते पोरं सोडून ही प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात एक आपण चळवळ राबवायची. हे मी आज जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो की प्रत्येक गावात एक मराठा सेवकाची टीम तयार करा की जी एकमेकाच्या मदतीला अडीअडचणीला उभा राहील. फक्त मराठा समाजाच्या सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी मराठा समाजाच्या पोरांची एक टीम तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमरण उपोषण करते पाहिजेत, त्याच्यात साखळी उपोषण करणाऱ्या पाहिजेत. काही पोरांवरती विनाकारण खोट्या केसेस झाल्या, त्यांनी समाजासाठी खूप भोगलंय, ती पण टीम पाहिजे. आणि गावातले होतकरू पोरं की जे समाजासाठी त्यांना काम करावंसं वाटतंय, फक्त आणि फक्त समाजासाठी, बाकीचे कामं नाही, समाजासाठी काम करणारा पाहिजे. त्याला एक गोष्ट मान्य पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला एक गोष्ट मान्य असली पाहिजे, आधी समाजाचं काम, पक्ष नेता फेता नंतर, हे असणं खूप गरजेचं आहे. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असा मानणारा पाहिजे. आणि अडीअडचणीला एकमेकाच्या मदतीला समाज म्हणून त्याने तातडीनं उभं राहायचं. ही गाव लेवलपासून राज्यभर टीम प्रत्येक तालुक्यात तयार होणं गरजेचं आहे. कारण समस्या सांगायची वेळ आली, एकमेकाला सहकार्य करायची वेळ आली, एकमेकाला मदतीला जायची वेळ आली, तर जायचं कोणी? मग राज्य पूर्ण एक आहे अशी हाक मारली की पूर्ण राज्य एकत्र येते. पण गोरगरिबाच्या आलेल्या अडचणी सोडवायच्या कोणी? आता काहीचे प्रमाणपत्र आहेत ते निघत नाहीत, ते लोकांनी कोणाला सांगायचं? ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येते. मग जर आपली तिथं गावात एखादी टीम असली, एखादी तालुक्याला असली आणि एखादी जिल्ह्यात जर असली, म्हणून गावागावात टीम असणं आधी गरजेचं आहे. प्रमाणपत्र निघत नाही, ते विचारायला जायचं कोणी? काहींचे नोंदी सापडत नाही, मग ते रेकॉर्ड शोधायचा कोणी? मग आपल्याही टीम असल्या पाहिजे रेकॉर्ड शोधायला. व्हॅलिडिटी होत नाही. का होत नाही? सामान्य तिथपर्यंत जाऊ शकत नाही, गेला तर त्याचा दिवस गेटमध्येच जातो, त्या अधिकाऱ्याच्या गेटच्या बाहेरच. आपला एखादा हुशार आपण जिल्ह्याला तालुक्याला जर ठेवला तर तो काम करून घे. मग गाव लेवलवर एक समाज मराठा सेवक म्हणून एक टीम पाहिजे. ती ना समिती आहे ना फिमिती आहे ना काय नाही ना काय नाही, पुऱ्या गावात जे पोराची गावात नेमणूक केली ते सगळ्या गावातल्या मराठ्यांचे ते पोर. त्यांनी भेद नाही करायचा की तो आमच्या पक्षाचा मराठा आहे, ह्यो आमच्या पक्षाचा मराठा आहे, मी नाही करत. ते जे पोरं आहेत मराठा सेवक म्हणून, त्यांच्याकडे कोणाचं घराणं आलं तर त्यांनी समाज म्हणून आधी प्राधान्य द्यायचं आणि त्याचं काम करायचं, तालुकाभर जिल्हाभर. त्यासाठी प्रत्येक गावात अगोदर टीम उभा करायच्या कामाला लागावं अशी माझी इच्छा आहे. की आता आपण मराठा बांधव जर या प्रेसच्या माध्यमातून ऐकत असाल राज्यातली, तर उद्या सकाळपासूनच तुम्ही गावागावात जा आणि प्रत्यक्ष गावात मराठ्यांची बैठक घ्यायची. प्रत्यक्ष गावात जायचं, मराठ्यांची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचं की तुम्हाला फक्त मराठा समाजाच्या अडीअडचणी, मराठा समाजाला येणारं सुखदुःख याच्यात उभा राहण्यासाठी कोणाला काम करण्याची इच्छा आहे ना, त्यांचे एक 20-25 जणांचे नावं घ्यायचे. वाढले तरी चालतील. त्याच्यात साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, स्वयंसेवक जे सभेला कार्यक्रमाला होते, स्वयंसेवकाची टीम, हे सगळेजण त्याच्यात एकजूट करून घ्या सगळ्यांची. यासाठी मराठा सेवक म्हणून एक टीम सगळ्यांनी गावात उद्यापासून तयार करा. 20 तारखेच्या पर्यंत, 20 तारखेच्या आत म्हणजे 20 सप्टेंबरच्या आत, आजपासून 20 सप्टेंबरच्या आत प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावातून
मराठा सेवकाची टीम तयार करा.